नमस्कार. D24 स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता. अनेक दिवसापासून पीडब्ल्यूडीचे जे ठेकेदार आहेत त्यांनी आंदोलन सुरू केले. काही लोकांचे प्राण देखील गेले, परंतु आज तो विषय अजूनपर्यंत संपला की नाही हा देखील प्रश्न आज या ठिकाणी निर्माण जातो. आज नुकतीच त्या लोकांची बैठक संपन्न झाली धुळे जिल्हा या पीडब्ल्यूडी या कार्यालयामध्ये. सर काय सांगणार, काय भूमिका होती, आज आपली बैठक काय होती, काय सांगणार? गेल्या 2 वर्षापासून शासनाकडे वेळोवेळी वारंवार निवेदन देऊन उपोषण करून काही उपयोग होत नाही. दर 3 महिन्याला निवेदन द्या, सीईकडे द्या, मुख्यमंत्र्यांकडे द्या, पालकमंत्र्यांकडे द्या, बांधकाम मंत्र्यांकडे द्या, आदिवासी मंत्र्यांकडे द्या, काही उपयोग होत नाही. सरकार हे झोपेचं सोंग करते आणि इलेक्शनच्या पहिले वारमाप कामं काढले आणि आज ठेकेदारांना रस्त्यावर आणले आणि बिलं मागायला गेले का मग लगेच कारवाईचा पाडगा. आता जे जीएसटी होतं ते जीएसटी बी आता शासन म्हणतं पहिले जीएसटी आम्ही पहिले बिलं द्या आणि मग जीएसटी देऊ. सर शासनाचं असं देखील धोरण आहे, तुम्ही 10 कामं मागता, शासन त्याच्यामधून 8 कामं करतात किंवा 2 कामं करतात, तरी देखील तुमचं काम हे सरत नाही. असं काय ऐकत विषय? असं काही हे नाही. आता आदिवासी विभागात जवळजवळ 3 वर्ष झाले नुसते धुळे जिल्ह्याचे 150 कोटीचे बिल प्रलंबित आणि सर्व ठेकेदार बँकवाल्यांमुळे बेजार होऊन गेलेले. सर्व ठेकेदार बँक कर्जामुळे बेदार झाले असं देखील म्हणले. सर काय भूमिका असतात, तुम्ही वारंवार निवेदन वगैरे तरी देखील प्रश्न का सुटत नाही? आम्ही शासनाला नेहमी निवेदन देण्याचा प्रयत्न करतो, शांततेचा मार्ग काढायचा प्रयत्न करतो, आंदोलनही करतो, सर्व काही करतो, पण शासन काही जागे होण्याचा निर्णय घेत नाही आणि शाळा ठेकेदारांना पैसे द्यायचे भानगडीत पडत नाही. त्यांना वाटतं ठेकेदारांकडे भरपूर पैसा पडलेला आहे, आम्ही नाटकं करतो. अरे पण आमच्याकडे असून किती प्रत्येकाने नाही किती 13 कोटी 15 कोटी 20 कोटीची बिलं अटकलेली आहेत. किती घरचे पैसे टाकणार आम्ही? आणि हे सर्व बँकेतला खाजगी व्यापार अमक दमक यांच्याकडनंच आणलेले आहे. काही भाडे तत्वावर मटेरियल यांची उधारी देता आम्ही नाकेनऊ झालेले घरी येऊन त्यांचे खाजगी सावकार अतिशय कटकटी करून जातात. आमच्या मुलाबाळांसमोर ते अर्वाच्य बोलू जातात, आम्हाला ते ऐकून घ्यावं लागतं कारण आमचे चुकलेलं असतं. पण सरकारला आम्ही तसं बोलू शकत नाही कारण आम्ही शांततेच्या मार्गाने चाललोय अजून बी, पण शांततेच्या मार्गाने शासन काही लक्ष द्यायला तयार होत नाहीये. सर आज नुकतीच या ठिकाणी बैठक करण्यात आली, काय ठरलं बैठकीमध्ये, काय झालं? मी वरिष्ठ लेवलला कळवत आहेत, परंतु आम्ही जी भूमिका घेतली त्यानं दिनांक 18 आणि 19 रोजी आम्ही आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. जर 15 ऑगस्ट पर्यंत जर यांनी पेमेंट केलं नाही तर त्या दृष्टीने 15 ऑगस्ट पर्यंत पेमेंट केलं नाही तर आंदोलन करतात. काय सांगणार? 17 ऑगस्टला एकदम राज्यव्यापी आंदोलन आम्ही ठेवलेलं आहे. 18 ऑगस्टला तर सर्व ठेकेदार मंडळींनी आजपासून कळकळीची विनंती की सर्वांनी आवर्जून आझाद मैदानावर हजर राहावे व महाराष्ट्र व्यापी आंदोलनात सहभाग घ्यावा. तर काय सांगणार, इतक्या दिवसापासून तुम्ही आंदोलन करतायत, काय यश येत नाही? यश काय येत नाही? शासनाकडे पैसेच नाही, त्याच्यामुळे यश याचा विषय येत नाही ना. शासनाकडे पैसे नाही. इंजिनियर देखील त्यांचे मृत्यू झाले, अनेक लोकांचे घर उद्ध्वस्त झाले, तरी देखील प्रश्न सुटत नाही. कुठेतरी काय वाटतं तुम्हाला? तुमच्या अनेक संघटना झाल्या आहेत त्यामुळे हा विषय कुठेतरी बागवतो आणि शासनाला जाग येत नाही. सर्व संघटना एकच काम करत आहे, कंत्राटदारांचे पेमेंट मिळाव्याच्या करता प्रयत्न करत आहे, पण शासनाकडे निधी नसल्यामुळे पेमेंट मिळत नाही असे आम्हाला वाटते. शासनाकडे निधी नसल्यामुळे असं वाटतं, पण सर आज सध्या भाजपचे सत्ताधाऱ्या लोकांनाही माहिती का भाजपकडे पेमेंट आहे की नाही? तर सर काय सांगा, आपली भूमिका काय असणार, शेवट भूमिका काय असणार? शासनाकडे पैसा नाही असं म्हणता येणार नाही. शासनाने हा पैसा डायव्हर्ट केलेला आहे. लाडक्या बहिणी सांगायला आम्ही अडचण येणार नाही. त्याच्यामुळे त्यांचा जो ताळमेळ आहे तो सर्व बिघडला आहे आणि त्याचा परिणाम, त्याचा फटका ठेकेदार मंडळींना बसतोय. येणाऱ्या काळामध्ये 15 ऑगस्ट आहे, काय भूमिका असणार तुमची? 15 ऑगस्ट 15 ऑगस्ट आम्ही काही हे करणार नाही, पण 18 ऑगस्टला आम्ही सर्वजण आझादनगर मैदानावरती आम्ही उपोषण करणार आहोत. आझादनगर मैदानावर आम्ही 18 ऑगस्ट या दिवशी उपोषण करणार आहे. संपूर्ण आज जे पीडब्ल्यूडीचे ठेकेदार बांधव आहेत त्यांनी आज धुळे जिल्हा पीडब्ल्यूडी या कार्यालयामध्ये भेट दिली आणि या ठिकाणी त्यांची बैठक देखील झाली. बैठकीचा पुढचा पाऊल वरिष्ठ पातळीवर करतील असे देखील निर्णय या ठिकाणी करण्यात आलाय आणि जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर येणाऱ्या 18 तारखेला तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा देखील इशारा यांनी यावेळी दिला. कॅमेरामॅन दिनेश डोडेसह जॉन पवार, D24 चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.
उद्या का आजच जायचं दिले मी लिखित दिले विभागाने यादी तयारी करून देतो काय प्रलंबित दिले थँक्यू.